हे वोट घेतात आणि नंतर 5 वर्ष गायब होतात। मग त्याच्यासाठी काय नागरिकांनी जायचं कोणाकडे? च्या पाठीमागे आहे ना लोक गांजा मारतात। बाथरूम पण तुम्ही बघणार ना याच्यामध्ये पाणी नाही काय नाही। आमच्या इकडे सगळे रहिवासी संदीप पटेलच्या घरी पण गेलेले, तेव्हा त्यांनी आमच्याकडे त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं। बहुत सारी गलियों में हम जाते हैं तो जहाँ पे चलने के लिए प्रॉपर जगह नहीं है। अब कभी कभी तो हमें ऐसा लगता है कि हम गटर के अंदर पाँव रख के जाना पड़ रहा है। पण एकदा सुद्धा हे नगरसेवकाच्या टायमाला जेव्हा इलेक्शन असतात त्या टायमाला ते लोक येतात, मेरे को वोट दो मेरे को वोट दो, हे वोट घेतात आणि नंतर 5 वर्ष गायब होतात। मग त्याच्यासाठी काय नागरिकांनी जायचं कोणाकडे? आमच्या इकडे मध्ये पाण्याची समस्या होती, तेव्हा आमच्या इकडे सगळे रहिवासी संदीप पटेलच्या घरी पण गेलेले, तेव्हा त्यांनी आमच्याकडे त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं। नंतर मग आम्ही ती समस्या त्याच्या ऑफिसमध्ये पण जाऊन मांडलेली, पण त्यांनी त्याच्याकडे आमच्याकडे दुर्लक्ष केलं। नंतर शेवटी आम्ही लोक समीर देसाईच्या वॉर्डमध्ये गेलेलो। वहाँ के लोगों के स्थानिक लोगों का मांग है कि पहले हमको की दो, की के अगेंस्ट की, मतलब आप पहले बनाइए और हमको बाद में शिफ्टिंग दीजिए। लोगों का भरोसा उठ गया है कि कल को हमने खाली किया तो दोबारा हम घर में जाएंगे कि नहीं जाएंगे। आणि बाथरूमचे 100 रुपये घेतात, दर महिन्याला 100 रुपये घेतात। आता मला सांगा, दर महिन्याला 100 रुपये घेतात तर बाथरूम स्वच्छ पाहिजे ना, त्याच्यामध्ये पाणी पाहिजे, बाथरूम एकदम चकाचक पाहिजे आपल्याला। ते काहीच नाही, नेहमी घाणच असतो ते। तिथे मध्ये याच्या पाठीमागे आहे ना लोक गांजा मारतात, हे सर्व दिसत नाही का कोणाला? तो यहाँ पे स्लम्स बहुत है, तो स्लम में मोस्टली तो पानी का और गटर का समस्या बहुत है। क्या है, बहुत सारी गलियों में हम जाते हैं तो जहाँ पे चलने के लिए प्रॉपर जगह नहीं है। अब कभी कभी तो हमें ऐसा लगता है कि हम गटर के अंदर पाँव रख के जाना पड़ रहा है। इस वार्ड में सूर्यकांत मिश्रा जी को ही जीत कर आना चाहिए, क्योंकि वो काफी सालों से काम कर रहे हैं। आमचा सामना बीजेपी संदीप पटेल यांच्यासोबत।